नमस्कार शेतकरी बांधवांनो, या वर्षी तुमचा दसरा खरंच गोड होणार आहे, कारण सरकारकडून अतिशय मोठी खुशखबर आली आहे। ज्या बातमीची तुम्ही कित्येक दिवसांपासून आतुरतेने वाट बघत होता ती आता खरी ठरली आहे। नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा 8वा हप्ता थेट तुमच्या बँक खात्यामध्ये जमा व्हायला सुरुवात झालेली आहे। किती दिवसांपासून तुम्ही बँकेत जाऊन पासबुक अपडेट करत होता, कधी मोबाईलवर मेसेज चेक करत होता, पण प्रत्येक वेळी मनात एकच प्रश्न, आपल्या खात्यात पैसे कधी येतील? तर हा प्रश्न आता पूर्णपणे मिटलेला आहे, कारण खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब आणि राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांनी याबद्दल अतिशय स्पष्ट घोषणाच करून टाकली आहे। पात्र शेतकऱ्यांच्या खात्यात लवकरच पैसे जमा होतील। आणखी एक मोठी खुशखबर म्हणजे या योजनेत सरकारने वाढ करण्याचा निर्णय घेतलेला आहे। पहा शेतकरी बांधवांनो, आतापर्यंत योजनेचा हप्ता म्हणून 2000 रुपये मिळत होते, पण आता थेट 2000च्या ठिकाणी तुम्हाला 3000 रुपये मिळणार आहे। नमो शेतकरी योजनेच्या 8व्या हप्त्याबद्दल आपण डिटेलमध्ये माहिती घेणार आहोत, त्याच्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। कोणत्या जिल्ह्यांमध्ये नमो शेतकरी योजनेचा हप्ता यायला सुरुवात झालेली आहे, कोणत्या बँकांमध्ये 8वा हप्ता येणार आहे, याच्याबद्दलची संपूर्ण माहिती तुम्हाला व्हिडिओमध्ये पुढे समजणारच आहे। जर तुम्हाला व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक द्या, तुमच्या इतर शेतकरी बांधवांपर्यंत तो शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। चला तर मग नमो शेतकरी योजनेच्या 8व्या हप्त्याची आपण आता डिटेलमध्ये माहिती घेऊ। पहा शेतकरी बांधवांनो, तुम्हाला अतिशय मोठी खुशखबर द्यायची आहे। नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा 8वा हप्ता आता तुमच्या खात्यामध्ये जमा होणार आहे। तो कसा आणि कोणत्या जिल्ह्यांमध्ये जमा होईल, कोणत्या बँकांमध्ये पैसे येतील आणि पुढच्या हप्त्यात किती वाढ होणार आहे, याची सविस्तर माहिती आपण पाहणार आहोत। शिर्डीमध्ये खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांच्या हातून निधीच्या वितरणाला सुरुवात होणार आहे। राज्यातील ज्या शेतकऱ्यांनी या योजनेची पात्रता पूर्ण केलेली आहे त्यांच्या खात्यात नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता 2000 रुपयांप्रमाणे येऊ लागला आहे। कित्येक दिवसांपासून तुम्ही या हप्त्याची वाट बघत होता, ती प्रतीक्षा आता पूर्णपणे संपलेली आहे। तर बघा मित्रांनो, आज तुम्ही स्वतः पाहू शकता की महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब यांनी स्पष्टपणे सांगून टाकलेलं आहे की आजपासून पात्र शेतकऱ्यांच्या खात्यात नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता जमा होण्यास सुरुवात झाली आहे। तुमच्या मेहनतीचं फळ आता तुम्हाला मिळत आहे आणि हे सरकार तुमची किती काळजी घेते यावरून आपल्याला दिसत सुद्धा आहे। नमो शेतकरी योजनेच्या रकमेत सरकारने सर्वात मोठी वाढ करण्याचा अतिशय इम्पॉर्टंट निर्णय घेतला। आतापर्यंत योजनेचा हप्ता म्हणून 2000 रुपये खात्यात जमा व्हायचे, पण आता तुम्हाला 2000 ऐवजी 3000 रुपये मिळणार आहेत। पण लक्षात ठेवा, या 8व्या हप्त्यासाठी अजून 2000 रुपयेच मिळतील, म्हणजे आता सध्या 3000 रुपये भेटणार नाही, सध्या 2000 रुपयेच मिळतील। याचाच अर्थ नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता 2000 रुपयांप्रमाणेच तुमच्या खात्यात जमा होईल, पण जेव्हा पुढचा नवीन हप्ता येईल तेव्हा मात्र तुम्हाला 3000 रुपयांप्रमाणे हप्ता मिळेल। तुमची वाट पाहण्याची वेळ आता पूर्णपणे संपलेली आहे। आता आनंदाचे दिवस आले आहेत। आता तुम्हाला सांगतो की कोणत्या जिल्ह्यात आणि कोणत्या बँकेत पैसे येण्यास सुरुवात झाली आहे, त्याची पूर्ण डिटेलमध्ये इम्पॉर्टंट माहिती तुम्हाला पुढे समजेलच। पण त्याआधी मित्रांनो, जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर लगेच सबस्क्राईब करून टाका, ज्यामुळे नमो शेतकरी योजनेचे अतिशय महत्त्वाचे अपडेट्स तुम्हाला सर्वात आधी मिळतील आणि तुम्ही कधीही मागे राहणार नाही। तर शेतकरी बांधवांनो, आज सकाळी मंत्रिमंडळाची अतिशय महत्त्वाची बैठक झाली, त्यात मोठा निर्णय घेण्यात आला। पात्र शेतकऱ्यांच्या खात्यात नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता जमा करायला सुरुवात झाली। तुमच्या कष्टाचं आणि धैर्याचं फळ तुम्हाला भेटणार आहे। आज सकाळीच नमो शेतकरी योजनेचा हप्ता जमा करण्यासाठी मंत्रिमंडळाची अतिशय इम्पॉर्टंट बैठक घेण्यात आली। या बैठकीत स्पष्टपणे सांगण्यात आलं की आता शेतकऱ्यांच्या खात्यात थेट पैसे जमा होणार आहेत आणि खरंच ही प्रक्रिया सुद्धा आजपासून सुरू झाली। आता तुम्हाला माहीतच आहे, याआधी PM किसान योजनेचा 20वा हप्ता तुमच्या खात्यात आला होता आणि त्यानंतर नमो शेतकरी योजनेचा 7वा हप्ता देखील तुमच्या खात्यात जमा झाला होता। तुम्ही जर मागच्या हप्त्यांचा विचार केला तर एक गोष्ट तुमच्या 100% लक्षात येईल की आधी PM किसान योजनेचा हप्ता तुमच्या खात्यात आला होता, म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांकडून 2000 रुपये तुम्हाला आधी मिळाले होते। मग त्याच्यानंतर मुख्यमंत्र्यांकडून नमो शेतकरी योजनेचे 2000 रुपये आले होते, पण यावेळी मात्र गोष्ट पूर्णपणे वेगळी आहे। तुमच्या खात्यात आधी नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता येत आहे आणि त्यानंतर PM किसान योजनेचा 21वा हप्ता येणार आहे। आता या
ठिकाणी एक गोष्ट लक्षात घ्या, मागच्या वेळी PM किसानचा 20वा हप्ता आधी आला होता आणि नंतर मुख्यमंत्र्यांच्या हातून नमो शेतकरीचा हप्ता जमा झाला होता, कारण मागच्या वेळी राज्य सरकारकडे निधी तयार नव्हता म्हणून उशीर झाला होता. यावेळी मात्र राज्य सरकारकडे पुरेसा निधी उपलब्ध आहे. नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता आता वाटप व्हायला सुरुवात होणार आहे, कारण सरकारकडे प्रचंड पैसा आहे. तुम्हाला माहीतच आहे की राज्यात किती शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालंय. पावसामुळे जनावरं वाहून गेली, घरं उद्ध्वस्त झाली. अशा कठीण काळात हे पैसे तुम्हाला नक्कीच आधार देतील आणि तुमच्या दुःखात सरकार तुमच्यासोबत आहे हे सुद्धा तुम्हाला जाणवेल. आता हे दुःख सरकारने समजून घेतलं आणि मुख्यमंत्र्यांनी अतिशय महत्त्वाचा निर्णय घेऊन टाकला. आता तुमच्या मनात नक्कीच प्रश्न आला असेल की आज सगळ्या 36 जिल्ह्यांमध्ये एकाच वेळी पैसे जमा होणार आहेत का? तर मित्रांनो, तुम्हाला मी क्लिअर सांगतो की नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता सध्या काही निवडक जिल्ह्यांमध्येच वितरित केला जाणार आहे. जर तुमचा जिल्हा या यादीत असेल तर तुम्ही निश्चिंत राहा, आजच तुमच्या बँक खात्यामध्ये पैसे जमा होतील. त्यामुळे तुमची दीर्घकाळाची प्रतीक्षा संपेल आणि तुमच्या चेहऱ्यावर नक्कीच आनंद दिसेल. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेल्या माहितीनुसार हे पैसे डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर या पद्धतीने थेट शेतकऱ्यांच्या आधार लिंक बँक खात्यामध्ये जमा होत आहेत. त्यामुळे एकाच वेळी सर्व जिल्ह्यांचा समावेश करणं शक्य नाही. पण तुम्ही पूर्णपणे निश्चिंत राहा, कारण तुमच्या जिल्ह्याचा क्रमांकही लवकर येणार आहे आणि तुमच्या खात्यामध्ये पैसे येऊन पडणार आहेत. आता यासाठी सगळ्यात महत्त्वाचं काही असेल तर ते म्हणजे तुमचं आधार कार्ड तुमच्या बँक खात्याशी लिंक असलं पाहिजे, कारण त्या माध्यमातूनच थेट पैसे तुमच्या बँक अकाउंटमध्ये ट्रान्सफर होतील. आता DBTची एक मर्यादा असते, त्यामुळे एकाच वेळी फक्त 12 जिल्ह्यांमधल्या पात्र शेतकऱ्यांच्या खात्यातच पैसे जमा होऊ शकतात. म्हणूनच सुरुवातीला फक्त 12 जिल्ह्यांची निवड करण्यात आली. आता ह्या 12 जिल्ह्यांमधल्या पात्र शेतकऱ्यांना पैसा ट्रान्सफर झाल्यानंतर उरलेल्या 24 जिल्ह्यांचा नंबर लागतो. त्यामुळे तुमचा नंबर सुद्धा लवकर येईल आणि तुमच्या मेहनतीचं फळ तुम्हाला मिळेल, म्हणून टेन्शन घेऊ नका. आता महत्त्वाचा पॉइंट, आता आपण जिल्ह्यांची यादी बघू की कोणत्या जिल्ह्यांमध्ये नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता जमा होणार आहे. आता त्यासाठी राज्य सरकारने काही महत्त्वाचे नियम सुद्धा ठरवलेले आहेत. जे शेतकरी हे नियम पूर्ण करतील त्यांच्या खात्यातच पैसे येतील, म्हणजे तुमच्या मेहनतीला योग्य न्याय मिळेल. पण तुमच्या मनात हा प्रश्न नक्कीच असेल, जर माझा या 12 जिल्ह्यांच्या यादीत समावेश नसेल तर पैसे भेटतील का? तर तुम्ही टेन्शन घेऊ नका, कारण ज्यांचा जिल्हा यादीत आहे त्यांना 100% पैसे मिळतीलच. पण जर तुमचा जिल्हा या यादीत नसेल तर तुम्ही टेन्शन घेऊ नका, कारण 2 ते 3 दिवसात तुमच्या अकाउंटमध्ये सुद्धा पैसे येऊ शकतात. तर बघा शेतकरी बांधवांनो, तुमचा जिल्हा आजच्या या 12 जिल्ह्यांच्या यादीत नसेल तर उद्या किंवा परवा तुम्हाला पैसे मिळू शकतात, कारण आज 12 जिल्हे, उद्या 12 जिल्हे आणि परवा 12 जिल्हे, अशा प्रकारे 36 जिल्ह्यांमध्ये नमो शेतकरी योजनेचा हप्ता अकाउंटवर जमा होणार आहे. चला आता आजच्या 12 जिल्ह्यांची यादी बघूया. जर तुमचा जिल्हा त्यात असेल तर आजच तुमच्या खात्यात पैसे येतील आणि तुमची वाट पाहण्याची वेळ संपेल. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, राज्य सरकारच्या माहितीनुसार काही बँकांमध्ये पैसे जमा होणार नाहीत. जर तुमची बँक त्यापैकी असेल तर तिथे येणार नाहीत पैसे. म्हणून आत्ता बघूया कोणत्या बँकांमध्ये पैसे येतील. आता तुम्हाला अगदी क्लिअर माहिती देतो, स्पष्ट माहिती सांगतो की कोणत्या बँकांमध्ये पैसे जमा होणार आहेत आणि कोणत्या बँकांमध्ये सध्या जमा होणार नाहीत. त्यामुळे तुम्हाला लगेचच समजेल की तुमचं खातं तयार आहे की नाही. तर शेतकरी बांधवांनो, सगळ्यात आधी आपण पाहू ज्या बँकांमध्ये पैसे जमा होणार आहेत त्यांची यादी. आता ही यादी पाहून तुम्ही खात्री करून घेऊ शकता की तुमची बँक त्याच्यामध्ये आहे का. जर असेल तर तुम्ही एकदम टेन्शन फ्री राहा, कारण तुमच्या खात्यात पैसे लवकरच जमा होतील. आता आपण बघूया कोणत्या बँकांमध्ये नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता येणार आहे. आता ही यादी ऐकून तुम्ही तुमचं बँक खातं नीट तपासून बघा. तर नीट लक्ष द्या मित्रांनो, यामध्ये सगळ्यात सुरुवातीचा नंबर आहे पंजाब नॅशनल बँकेचा, त्याच्यानंतर आहे बँक ऑफ इंडिया, त्याच्यानंतर नंबर लागतो इंडियन बँक, IDFC बँक, IDBI बँक, त्याच्यानंतर ICICI बँक, त्याच्यानंतर आहे HDFC सारखी प्रायव्हेट बँक, त्याच्यानंतर आहे सिटी बँक, ही सुद्धा एक प्रायव्हेट बँक आहे, त्याच्यानंतर सेंट्रल बँक ऑफ इंडिया सारखी गव्हर्नमेंट बँक, त्याच्यासोबत आहे कॅनरा बँक, बँक ऑफ महाराष्ट्र,
त्याच्यानंतर नंबर लागतो बँक ऑफ बडोदा आणि सगळ्यात शेवटी नंबर लागतो ॲक्सिस बँकेसारख्या प्रायव्हेट बँकेचा. आणि त्यासोबत जर तुमचं खातं पोस्टाच्या बँकेत असेल तरी सुद्धा तुमच्या खात्यामध्ये पैसे येतील. त्याच्यासोबत स्टेट बँक ऑफ इंडिया सारख्या भारतातल्या सगळ्यात मोठ्या बँकेमध्ये जर तुमचं खातं असेल तरी तुमच्या खात्यामध्ये पैसे नक्की येतील. आणि यासोबत तुमच्यासाठी अतिशय आनंदाची गोष्ट म्हणजे जिल्हा मध्यवर्ती बँक आणि ग्रामीण बँकेमध्ये जर तुमचं खातं असेल तरी सुद्धा तुम्हाला योजनेचे पैसे मिळतील. अशा प्रकारे एकूण 18 बँकांमध्ये तुमचे पैसे जमा होणार आहेत. जर तुमचं खातं या बँकांपैकी एखाद्या बँकेत असेल तर काळजी करू नका. फक्त एक गोष्ट तपासा, तुमच्या बँकेत DBT म्हणजे डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरची सुविधा आहे का. जर याआधी तुमच्या खात्यात नमो शेतकरी योजनेचे हप्ते आले असतील तर गॅरंटी ठेवा की तुमच्या बँकेत 100% DBTची सुविधा आहे. त्यामुळे तुम्ही काही टेन्शन घ्यायचं काही गरजच नाही. आणि जर तुमच्या खात्यामध्ये पैसे आले नसतील तर तुम्ही वेगळ्या बँकेमध्ये तुमचं खातं ओपन करा. तुम्ही बिलकुल वेळ वाया घालवू नका. आत्ता आपण मागे 18 बँकांची यादी बघितली. आत्ता आपण 12 जिल्ह्यांची यादी बघूया. कारण सरकारने स्पष्टपणे सांगितलं आहे की या 12 जिल्ह्यांमध्येच नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता जमा होईल. तुमच्या मेहनतीचं फळ तुम्हाला मिळेल आणि तुमच्या खात्यात लवकरच पैसे येतील. आता तुमचा जिल्हा या 12 जिल्ह्यांपैकी आहे का हे तपासून पाहणं सुद्धा गरजेचं आहे. कारण महाराष्ट्रात एकूण 36 जिल्हे आहेत आणि एकाच दिवशी सगळ्यांना पैसे जमा करणं शक्य नाही. आता हे पैसे DBTच्या पद्धतीने येतात म्हणून एकाच वेळी सगळ्या शेतकऱ्यांच्या खात्यात पैसा जमा करणं अवघड जाते. त्यामुळे राज्य सरकारने सुरुवातीला 12 जिल्ह्यांची निवड केलेली आहे जिथे नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता जमा होईल. आता या 12 जिल्ह्यांची यादी तुम्ही नीट ऐकून घ्या. आता तुमचा जिल्हा आहे का ते सुद्धा बघा. सगळ्यात आधी नंबर लागतो परभणी जिल्ह्याचा. तर परभणी जिल्ह्यातल्या शेतकरी बांधवांनो, तुम्हाला नमोचा हप्ता आजच भेटणार आहे. तुमची वाट पाहायची वेळ आता पूर्णपणे संपलेली आहे. दुसरा जिल्हा आहे यवतमाळ जिल्हा. आता हा शेतकऱ्यांचा जिल्हा आहे त्यामुळे प्राधान्याने यामध्ये हप्ता येईल. तिसरा जिल्हा आहे नागपूर जिल्हा. चौथा जिल्हा आहे औरंगाबाद म्हणजे छत्रपती संभाजीनगर. 6वा जिल्हा आहे जळगाव. 7वा जिल्हा आहे विदर्भातला बुलढाणा जिल्हा. 8वा जिल्हा आहे विदर्भातला गडचिरोली जिल्हा. 9वा जिल्हा आहे अमरावती जिल्हा. त्याच्यानंतर नंबर लागतो आपल्या कोकण किनारपट्टीचा रत्नागिरी जिल्हा 10वा जिल्हा आहे आणि कोकणातलाच रायगड जिल्हा हा 11वा जिल्हा आहे. त्याच्यानंतर नंबर लागतो अहमदनगर जिल्ह्याचा उसाचा जिल्हा म्हणून प्रसिद्ध असलेला अहमदनगर जिल्हा. अशा पद्धतीने या 12 जिल्ह्यांना सरकारने प्राधान्य दिलेलं आहे. म्हणजे या 12 जिल्ह्यातील पात्र शेतकऱ्यांच्या खात्यात 100% नमो शेतकरी योजनेचा हप्ता जमा होणार आहे आणि यासाठी सरकारने खास परिपत्रक सुद्धा काढलेलं आहे. पण जर तुमचा जिल्हा या यादीत नसेल तर टेन्शन घेऊ नका. तुम्हाला सुद्धा उद्या किंवा परवा पैसे नक्की मिळतील. जर तुम्हाला ही बातमी आवडली असेल, तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक द्या. आमच्या चॅनलला जर तुम्ही पहिल्यांदा व्हिजिट केली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि ज्यांना याची गरज आहे त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ शेअर सुद्धा करा. तर शेतकरी बांधवांनो, नमो शेतकरी योजनेच्या 8व्या हप्त्याबद्दल आपण डिटेलमध्ये माहिती घेतली आणि मला आशा आहे की हा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडला असेल. आता उद्या नव्या योजनेच्या अपडेटसह आपण पुन्हा भेटूया. तोपर्यंत सर्वांना जय महाराष्ट्र.